पडता जड भारी दाशी आठवावा हरी दाशी आठवावा हरे दाशी आठवावा हरी पडता जड भार पडता
पडता जड भारी दाशी आठवावा हरी मग तो होनी देसीन आड घाली सुदर्शन नामाच्या चिंतने बारा वाटा पडती विघ्ने मग तो होनी देसीन आड घाली सुदर्शन तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण मग तो होनी देसीन आड घाली सुदर्शन विडाल विडाल पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संदाच्या त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुगा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळात्मचा नमो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचेतानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संत हृदय सम्राट इको कमी ठेव जगद्गुरु तुकोबरे आजच्या अभंगातून भक्तावर संकट आल्याच नंतर भक्ताने नेमकं काय करायचं याचं उत्तर देतात विडाल या लोळेगाव नगरीमध्ये परंपरेने चालत आलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह या नाम यज्ञातल्या आजची ही शिवा समस्त ग्रामस्थ लोळेगाव कार्यक्रमाचे सर्व संयोजक आयोजक नियोजक ताळकरी माळकरी वारकरी गायक वादक विणीकरी चोपदार शिष्टीवाले मातृग पितृग बालक मंडळ महिला मंडळ ध्रुवमंडळ सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक शैक्षणिक आध्यात्मिक व्यवहार सहकार व्यापार कला क्रीडा कृषी सर्व क्षेत्रातील व्यक्तिमत्व गावचे सरपंच उपसरपंच सदस्य तलाठी भाऊसाहेब पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक आजी माजी गावकरी पंचकृष अन्नदाते सौजन्यदाते व्यासपीठ चालक मार्गदर्शक प्रेरणास्थान हितचिंतक पंचकृष्ण आलेले सर्व बाह्य भक्त झाले सगळे आता त्याच्या व्यतिरिक्त एकदा राहू शकतो पण काय वाजत आहे बर जेवढ्यांची नावं घेतली तेवढे सगळे देव आणि ज्यांची नावं राहते ते महादेव म्हणजे ते ह्यांचे बी देव हे सांगतो ज्ञानदेव तुम्ही आहे ब्रह्मदेव चांगल्या का मला वाकडं चालते ते चांगदेव चांगल्याला चांगलंच म्हणते ते नामदेव वेडाल
आशीर्वादाने हा सोहळा संपन्न होत आहे। वैकुंठवासी काशीनाथ बाबा आळंदी पंढरीचे निष्ठावंत वारकरी तसेच हरिभक्तपरायण नारायण बाबा विदाटे, नारायण बाबा काळे, आसाराम नाना नवघरे, मधुकर अण्णा नवघरे यांच्या आशीर्वादानं आणि हरिभक्तपरायण उद्धव महाराज सबलस यांच्या मार्गदर्शनानं हा सुंदर या ठिकाणी सोहळा संपन्न होतो। आणि आज या कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थिती आहे, माझे अत्यंत प्रेम करणारे, मी त्यांचं नाव घेणारच होतो तोपर्यंत तुम्ही मला त्यांच्याकडे बोट केलं, कारण त्यांचा नामचा फार जुना परिचय आहे। आज सकाळीच त्यांचा मला फोन सुद्धा आलेला होता। अशी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हरिभक्तपरायण आमचे माऊली महाराज सबलक, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवत। आज या ठिकाणी वेळात वेळ काढून आमचे माऊली महाराज सबलस हे उपस्थित झालेले आहेत, त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो। आधी करून ही सर्वच मंडळी उपस्थित, सर्व रती महारथी मंडळी तसेच समस्त ग्रामस्थ मंडळी, गावातील युवा शक्ती असेल, तरुण मित्र मंडळी असतील, महिला मंडळी असतील आणि सगळ्यांच्या सहकार्याने कार्यक्रमाला हे सुंदर स्वरूप विडावलं। आणि आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे, आजच्या कार्यक्रमाचे यजमान आमचे परमार्थ स्नेहीन, माझे अत्यंत बंधुवत प्रेम करणारे आमचे श्रीराम शेठ काळे, आपल्या गावातीलच आहेत परंतु पुण्यासारख्या नगरीमध्ये ज्यांचं उद्योग क्षेत्रामध्ये विशेष नावलौकिक आणि वजन आहे, गाव सोडून जाऊन दुसऱ्या परराज्यामध्ये परप्रांतामध्ये जाऊन एवढं नाव कमवणं, एवढं विश्व निर्माण करणं आणि कष्ट मेहनत जिद्दीच्या चिकाटीच्या जोरावर त्यांनी ते वैभव निर्माण केलेलं आहे। श्रीराम शेठजींच्या विशेष आग्रहातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे। त्यांचा खूप आग्रह होता की माऊलींचं कीर्तन गावामध्ये व्हावं आणि सगळ्यात विशेष म्हणजे एक फोनवर तारीख आणि अत्यंत दिलदार, तुम्ही जसं म्हणता तसं पण तुम्हाला यावंच लागेल, माझी खूप इच्छा आहे। आणि असे संप्रदाय विषय आणि त्यांच्याही घराण्यामध्ये 3 पिढ्याचा परमार्थ आहे। त्यांच्या आजोबा सुद्धा आळंदी पंढरीचे निष्ठावंत वारकरी, त्यांच्याच घरी आज आम्हाला फराळ करण्याचा योग आला। संपूर्ण त्यांचा काळे परिवार, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो। एकाच परिवारावरून गावची संस्कृती लक्षामध्ये येते। आधी करून सर्व महाराजाचे सौजन्यदाते, रोजचे अन्नदाते, ह्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। याचं कारण आपल्या गावातली माणसं आहेत, त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मानणं, त्यांचं कौतुक करणं, त्यांना प्रोत्साहन देणं आपलं कर्तव्य। आमच्या श्रीराम शेठ सारखे सगळे उदार अंतकरणाचे देणगीदार दानशूर दाते आहेत आणि त्यांच्या सगळ्यांच्या सहकार करून कार्यक्रमाला ही भव्यता आणि दिव्यता घडवलं। हो, आणि अत्यंत फराळ तर मस्त केलं, कार्यक्रमाचं नियोजन अत्यंत गोडे, वारेकऱ्याचं स्वागत कसं करायचं हे सुद्धा आपल्या लोळेगावकडून शिकावं। अहो, नेते मंडळ आले तर कुणी फटाकडा वाजन, पण एका ज्ञानोबा तुकोबाचा विचाराचा जय जयकार करणारा वारकऱ्याचं स्वागत करणं हा खरा मनाचा मोठेपणा आहे। तिकडून परत मागून तसले लाईटचे प्रेशर, अगदी दिवाळी सारखंच वातावरण, नाहीतरी विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाळी, हा वारकरी ज्या ठिकाणी आहे तिथं अखंड दीपावळी असते, असं सुंदर तेजमय वातावरण आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाला प्राप्त झालेलं आहे। सर्व संयोजक मंडळींचे मनपूर्वक धन्यवाद, आभार। या कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थिती, माझे गुरुवर्य, माझे वडील परमपूज्य आदरणीय वंदनीय भाऊ वडील सुद्धा या ठिकाणी गायनाची साथ करण्यासाठी उपस्थित आहेत। सुंदर अशी गायनाची साथ करण्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य भजन सम्राट भाऊसाहेब महाराज पालवे तेही उपस्थित आहेत। माझ्यासोबत आलेले महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य मृदंग सम्राट मारुती महाराज तेही उपस्थित आहेत। दोन्ही मृदंगाचार्य अत्यंत सुंदर साथ करतात, एक तरुण आहेत, एक ज्येष्ठ आहेत, पण अत्यंत सुंदर जोडी आहे। तुम्हालाही दोन्ही मृदंगाचार्यांना मनापासून धन्यवाद। हार्मोनी वादक असतील, कॅमेरावाले असतील, सिस्टीमवाले असतील, विनेकरी, चोपदार, सगळ्याला धन्यवाद। सेवेला प्रारंभ घडवलं। आजच्या अभंगातून तुकोबराय म्हणतात, पडता जड भारी दाशी आठवावा हरी। भक्तावर संकट आल्याचं नंतर भक्ताने नेमकं काय करायचं? दासानं सेवकानं हरी भक्तानं हरीचा धावा करायचा, हरीचं चिंतन करायचं। मग हरी काय करतो? मागे पुढे उभा राहे सांभाळे,
मागे पुढे उभा राहे संभाळीत आले या आगात निवाराया. भक्तांना जर हाक मारली देव हा भक्ताच्या मागे उभा राहतो, पुढे उभा राहतो आणि भक्ताला संकटातून अलगद बाहेर काढतो. पण आपली जबाबदारी काय? दाशी आठवावा हरी. हरीचं चिंतन करायचं, हरीचं स्मरण करायचं, हरीचा धावा करायचा. अहो संकटातून त्याच्यात लांब रे आपल्याला कीर्तना सुद्धा हरी आठवत नाही. सुरू झाल्यापासून मग ते टाळी वाजव विठ्ठल म्हणा, टाळी वाजव, काय काय टाळी वाजवतात पण विठ्ठलच म्हणत नाही, तोंडच उघडीत नाही. उद्या जेव्हा बसल्या तसंच करायचं, घास घ्यायचं पण तोंडच उघडायचं. तिथं घास घ्यायचं थोबाड वाशेत मग मरची विठ्ठल म्हणल्यावर. आणि म्हणजे कीर्तनात बसून जर हरी आठवा ना तर इतर वेळी कधी हरी आठवायचं? विठ्ठल पडता म्हणजे आलं, जड म्हणजे संकट, भारी म्हणजे मोठं. मोठं संकट आल्याच्या नंतर दाशी आठवावा हरी. हरीचं चिंतन करायचं, हरीचा धावा करायचा. आणखी एक प्रश्न निर्माण करतो चित्त दे नाही का? संकट आल्यावर हरीचा करायचा असा पहिल्या चरणाचा अर्थ आहे. मग संकट आल्यावर देव देव करायचा याचा अर्थ की तहान लागल्या विहीर खंदायची असाच अर्थ आहे ना. संकट आलं पडता जड भारी, भगवंता धाव, देव येणार संकटातून बाहेर काढणार. पेंड आहे का देव? आपला नोकर आहे का? मग इथं असंच काय लिहिलंय? विठ्ठल अर्थ जर पहिला चरण वाचलं तर सरळ अर्थ असा आहे की संकट आल्यावर धावा करा. मग संकट आल्यावर धावा करणं म्हणजे जवळ परिस्थिती चांगली तोपर्यंत देवाचं चिंतनच करायचं नाही. आटोक्याच्या बाहेर परिस्थिती गेली की देवाला हाक मारायची, देव येईल का? मग हे तर तुकोबर असं कसं काय म्हणतात? तर संतांची भाषा ही कोड्यातली भाषा आहे. मराठी भाषा जरी सोपी असेल तरी त्याच्यामध्ये फार मोठं गुह्य आणि शब्दात अनेक त्याचे उपप्रकार दडलेले असतात. पडता जड बारिंदा शाट ही दिसायला सोपं वाटतंय पण त्याच्यात भावार्थ वेगळा आहे, शब्दार्थ वेगळा. वरचा अर्थ घेतले फजिती होते असते. एक जण हॉटेलमध्ये गेला, मला बटाटवडा द्या. त्याने बटाटवडा घेतला, ते वरचं बेसनाचं काढायचं आणि आतलं बटाटे खायचं. हॉटेल मालक म्हणलं येड आहे का काय? वरचं काढते आणि आतलं खाते. त्याने विचारलं असं का करतात? तेव्हा मला त्याचं असं आहे, मी हाय आजारी, एक कमी ठेवा आवाज द्या, वरचे आवाज कमी ठेवा, आवाज चांगला लागला, बदल करू नका, डबल आवाज फक्त घुमून देऊ नका. हा मी आजारी म्हणलं, मी गेलतो मग अशा डॉक्टरकडे, डॉक्टरने मला सांगितलं तुमची तब्येत ठीक नाही त्याच्यामुळे तुम्ही बाहेरचं खात जाऊ नका, म्हणून वरचं काढतो ना आतलं खात. आता बटाटवडा काय आतला आहे का? म्हणजे हे शब्दार्थ वेगळा, भावार्थ वेगळा. तसं पडता जड भारींदा शाटवाय म्हणजे संकट आल्या देवा धाव, देव नोकर नाही आपली धुनी धुवायला. विडाल मराठी भाषेमध्ये वर्म आहे. एक वाक्य सांगतो, उत्तर तुम्ही सांगा. भांडे घासून झाल्याच्या नंतर बायकोने नवऱ्याला चहा दिला. या वाक्यात भांडे कुणी घासली? किती मराठी भाषेत गमक आहे. वाक्य किती सोपं आहे. भांडे घासून झाल्या बायकोने नवऱ्याला चहा दिला. भांडे कुणी घासले? कुणी घासले? ते पप्पा. म्हणजे तुमच्या मनात भीतीच आहे, नवऱ्याने नवरा भांडे घासा, त्याला काय संबंध आहे? भांडे बायकोनेच घासले. पण अर्थ कसे? एकाचे अनेक अर्थ होतात. भांडे घासून झाल्यावर धर्मपत्नीने चहा बनवला, तिथेच घासून झाल्यावर चहा बनवून दिला, असा जो वाक्याचा अर्थ आहे. परंतु अर्थ जर काढायचे म्हणले तर त्याच्यात अनेक अर्थ, लक्षार्थ वेगळा, भावार्थ वेगळा, वाच्यार्थ वेगळा, मतितार्थ वेगळा. तसं पडता जड भारी दाशी आठवावा हरी, हे जरी सरळ असेल तरी त्याच्यामध्ये फार मोठं गुही आहे. विडवलं तुम्ही म्हणता नेमकं काय ते तर सांगा ना. मग ऐका, संकट आल्यावर हरीचा धावा करायचा हे बरोबर आहे, पण संकट आल्यावर फक्त धावा करायचा आहे, हरीचं चिंतन अखंड करायचंय. अजून पुढे सोपं करून सांगतो. धरणामध्ये अगोदरच भरपूर पाणी साठवावं लागतं पालवी महाराज, आणि अगोदरच पाणी भरपूर साठवायचं. संकटजन्य परिस्थिती झाली, दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली की दरवाजा ओपन करायचा, पाणी खाली फुल फोकसने जाऊन द्यायचं. कॅनेलला पाणी, शिवारात पाणी, शिवार हिरवगार, शेतकरी सुखी. याचा अर्थ पाणी अगोदरच साठवायचंय. फक्त परिस्थिती तशी आल्यावर दरवाजा ओपन करायचा,
तोच सिद्धांत इकडं लागू करा. भगवंताचं चिंतन अखंड करायचंय. तुमच्या संसार रूपी धरणामध्ये नामचिंतन रूपी भरपूर पाणी साठवायचंय. संकट रूपी परिस्थिती आली की दरवाजा ओपन करायचा म्हणजे दावा करायचा. याचा अर्थ आहे दाशी आठवावा हरी विठ्ठल. अखंड चिंतन आणि नाहीतरी त्यांनी केलंच आहे. दिन रजनी हाचे धंदा गोविंदाचे सुवाडे गोविंदाचे धंदा गोविंदा ते पोवड्यावर किती भजन केले अखंड त्यांनी. सर्व संत महात्म्यांचे फोटो मैबाब आपल्या असणाऱ्या मंदिराच्या प्रांगणामध्ये आहेत. पत्रिकेवर आहेत. वामनबाबा असतील, भगवान बाबा असतील, ज्ञानोबर आहेत, तुकोबर आहे, आदी करून ज्या वारकऱ्यांच्या निष्ठावंतांच्या आशीर्वादाने आपला सप्ताह होतोय त्यांनी सुद्धा अखंड काय केले? भजन. भजन निष्ठ माणसं होती मैबाब ही जुनी. तुका म्हणे ते भजनाप्रमाणे काय थोरपण जाळावे. अखंड भगवंताचं चिंतन, नामाचा उच्चार रात्रंदिवस अखंड चिंतन करायचे. संकटात धावा करायचा. आता ऐका. आणि मग संकटात धावा केल्यानंतर देव कसा धावून येतो? दाशी आठवावा हरी. काय झालं? 5 पांडव जेवायला बसले. जेवण करायला बसले. ताट्याच्या कडेने पाणी फिरवलं. श्लोक म्हणले. कारण पूर्वी पाणी फिरवत होती. पूर्वी पाणी फिरवणाऱ्याला थोडं शहाणं समजत होती. आता काय झाले? चांगलं जगले की लोक म्हणतात हे मूर्ख आहे. लोकांनी घातला उलटा चष्मा. चांगल्या जगात त्रास होणार, डुप्लिकेट करा, किंमत भेटणार. तुम्ही सध्या लोकांच्या खोपड्या उलट्या झाल्यात. सकाळी सकाळी गंध, बुक्का, गळ्यात तुळशीची माळे, मारुतीचं दर्शन, सगळ्याला अख्ख्या गावाला प्रेमानं जे हरी जे हरी घाला. लोक म्हणतात येड आहे ती, असंच बोंबलत फिरतं देव देव करी, त्याला काय काम नाही. आणि तुम्ही बापाला हाना, लोक म्हणतात ते स्टँडर्ड आहे बरं का. अरे त्याने बाप चोपला, ते वाळीवर धावतोय तरी ते स्टँडर्ड. आणि ह्यो चांगला हरिपाठ वाचवतो तरी मूर्ख. याला एकच प्रमाणे ऐका कलीचे मैमान. असत्यास विजले जन, पापा देते अनुमोदन करीती हेळन संताचे. म्हणून तर जनाबाई म्हणली नुन्न झाला तुझा दरबार, नुन्न झाला तुझा दरबार, नुन्न झाला तुझा दरबार, नुन्न झाला तुझा दरबार. पुण्यवंत पाता लोकी मेला, पुण्यवंत पाता लोकी मेला. काय 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 घरी देतो भाषण केला, तो भाषण त्याचा बहुमान वाढविला, त्याचा बहुमान वाढविला. दरबार सध्या धुंद आहे मैदान. कोणाची कोणाला मेळ राहिला नाही. खऱ्याला त्रास आहे. खऱ्याला गोळी, खोट्याला पुरणपोळी, खरं खातं गटकाळी, गरीबाची पाटली झोळी, उसाले ना टोळी. मेला खरा बिड्या उडवू. आमच्या देशात 2000चा बंडल त्याच्या खिशात, 50 एकरवाल्याच नाव दारिद्र्य देशात. हुशार विद्यार्थी नापास होतो, मी डोक्याचा पास होतो, पेपरच्या मागे जातो, तपासना 2 लाख देतो.
आणि मग काय वशिल्याने इंजिनियर झाला नाही, डोंगरावर तलाव सुरू केला, शेतकरी पाणी वाचून मेला. अभ्यास पाहिजे ना. आणि सध्या इतकी अवघड परिस्थिती झाली, खऱ्याला किंमत राहिली नाही. तरुण मुलांना आई बाप सुद्धा आजकाल नको वाटत. आणि कलियुगामध्ये रागवायला मिळाली महिना त्याच्या ध्यानातूनच जाईना. अरे तो नका का ध्यानातून जाईना, पण आई बापाची करू नको ना जाईना. कलियुगातला वर्ग आई बाबाकडे पाहण्यात डोकून, सासऱ्याला राम राम घालतो वाकून, सासूबाईच्या पुढे काम करतो झुकून झुकून, मिवणीला होरडा देतो फुकून फुकून. अरे होरडा देतो मिवणीला, गोंड गोंड देतो बहिणीला. बहीण फुगली बोंडानं, ह्याला धरलं पाहिजे गणपतीच्या सोंडनं, हाणलं पाहिजे खोऱ्याच्या दांड्यानं. आईला लावतो कामाला, सासूला नेतो चारी दामाला. कवा आनंद होईल प्रभू रामाला विठाला. अशी परिस्थिती झाली, धुन्न झाला तुझा दरबार. 10 मिनिटं टीव्ही बघा, दिवसभर करमत नाही. काय त्या टीव्हीला चांगले? काहीच नाही. दारादरी वडावडी आपटापटे उचलाचली पळापळी बुकाबुकी, ह्याचे आले त्याचे गेले, नेहो राहिला नेहो उठला नेहो बसला नेहो कानला नेहो वाकला नेहो भोकला, ह्याला मिळालं त्याला नाही मिळालं, गेला 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 आला आला राहिला रुसला फुगला, नुसता ढेगानाच चालू आहे. सध्या तर बघतोय आपण रोज. नेत्यांना कळाना कार्यकर्ते कोणाचे, कार्यकर्त्यांना कळाना नेते कोणाचे. गावात कोणत्या पक्षाचा नेता येऊन द्या, लोकसभेला हजर. लोक बदल आहेत का खरं सांग बरोबर? लोक तीच, नेता बदल. आणि दोन्ही नेत्याला लोकांचा तेव शब्द, घाबरू नका, आम्ही आहे तुमच्या मागं, आपण आहे मातीत घालाय त्यांना. त्यांनी बी निष्ठा ठेवली नाही, त्याच्यामुळे लोक बी वैतागले. ते आता सगळी अवघड परिस्थिती झाली. कोण कोणासाठी करतो? ज्याला त्याला फक्त माल पाहिजे, सत्ता पाहिजे, तुमचं पैसे दाबाय पाहिजे. तुम्हाला गरीबाचा कोण विचार करतो? कष्ट करायचा, शेतकऱ्याचा, महिलांचा, तरुणांचा बेजार. सगळी अवघड परिस्थिती. मायबाप हे सरकार धुंद झाला दरबार, हे जनावायचं प्रमाण कवा बी फिटच बसते. मायबाप दरबार झालाय, धुंदन माणसं झाल्यात, मध्य धुंद, नुसता अंधाधुंदच कारभार चालू. कुणाच्या कोणाला मिळ राहिला नाही. अहो त्या जपानमध्ये चोर पकडा मशीन एका तासात 500 चोर सापडलं. चोर पकडा मशीन अमेरिकेत नेली, एका तासात 2000 चोर सापडलं. चोर पकडा मशीन भारतात आणलं, अर्ध्या तासात मशीन चोरीला गेलो. चोर तर गावाला मशीनच, नुसत्या मशीनीत कशाच्या बी मशीन निघाल्या, चपात्याचं मशीन निघालं, घेतलं का? घेऊन टाका, कर पीठ मळीत बसता. एवढंच मशीन उंडा ठेवलं, मशीन आपल्या चपाती भाजून भर. आंघोळीचं मशीन आलं गेलं लॉकडाऊन मध्ये. आला पाहुणा गावात, करायची कांगळ हो करायची, घाला मशीन मध्ये. पाहुणा मशीन मध्ये गेला, लाईटच गेली. बॅटरी मशीन जाऊन पाहुणा बाहेर गेला. ते मला वड्यात आंघोळ करतो म्हणून मशीनीत घालू नका. गुतलं होतं जेमती मेलं असतं. कुणाची कुणाला मेल नाही. 10 वर्ष सुद्धा काय काय भागात बंद झाले. ते तुमच्याकडे होत्यात का? बरं, त्या पुण्यामध्ये परवा एका माणसाने बापाचा 10वाच बामणाला उपटा दिला कावळ्या सकट. काका म्हणले 10,000 राख, म्हणले 20,000 घे, सगळं तूच कर. काका म्हणले सगळं मी करतो, पण टकलं कुणाचं करू? ते मला ज्याचं कीर्तन ठेवलंय त्याचं. अरे बाप तुमचा जाणार आणि चिमटी वार करायचे करता का? हाय का कुणाची कुणाला मिळेल? धुंद झाला तुझा दरबार. अशी परिस्थिती झाली मायबाप, खऱ्याला किंमत नाही. धर्माला तुम्ही चिकटून राहिले की तुम्ही येडे. आणि धर्म मातीत घातला, आवाज बदल करू नका. एकदाच लावलं, चांगलं लागलं, बदल करू नका. बाहेर आवाज जात नाही. हो. आणि 5 पांडव जेवायला बसले. पडता जड भारी, दाशी आटवावा हरी. संकट आल्यावर हरीचा धावा केल्यानंतर हरी कसा धावून येतो हे जे मला सांगायचे आहे. पांडव जेवायला बसले, ताटाच्या कडेने पाणी पडलं, श्लोक संपला. धर्मराज घास मंडळ मुखात घालणार, द्रौपदी पडत आली. म्हणजे मालक थांबा, काय झालं? जोपर्यंत माझा भाऊ पंक्तीला जेवायला येत नाही तोपर्यंत तुम्ही जेवायला सुरुवात करायची नाही. द्रौपदीचा भाऊ कोण? देव. आता ताटा बसल्या देवाला जेवढं सोपं आहे का? जिंदगी गेली आपले, गंध उगायता उगायता स्वप्नात याय नाही. आणि देवानं धर्मराज म्हणजे जमणार, माझा भाव आलाच पाहिजे. कारण ह्यांचं लय भावप्रेम असतं महिला मंडळांचं. आणि त्यांचे इतकं भावप्रेम त्यांचंच. संसार बघा किती चिकाटीनं करतात. संसार करताना तेलातलं पैसे काढतात, मिठातलं काढतात, जिरीतलं काढतात, मोहरीतलं काढतात, नवरीच्या खिशातलं काढतात, पैसे काढतात, गल्ला गोळा करतात, माहेरला जातात, साडी घेतात. गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली. घेईन ना त्याला बिड्या वड्या मिळाल, तुम्हाला साडी घ्या मोकळा का तेव्हा? रांग जाताना सांगत येतात, खायचं एकाच गायचं एकाच, वरून मालकाला साडी दाखवते भावाने घेतली. तो बी काय म्हणतो, छान आहे यार, तुझाच माल आहे.
कपडे धुताना नोटा कुठे गायब होते ते जरा ध्यान देऊन बघत जा. आणि बहीण भावाचे प्रेम आताच नाही, हे 700 वर्षापूर्वीचे. बहिणीने भावाची समजूत काढली, भावाला राग आला, ताट्याचा दरवाजा बंद केला. दादा, योग्यांची माऊली, साधकाचे मायबाप, ज्ञानाचा ईश्वर महाविष्णूचा अवतार, तुमच्या कर्तृत्वाला नेतृत्वाला हे कृत्य शोभत नाही. या बहिणीवर जर तुमचं खरं प्रेम असेल, ताटीचा दरवाजा उघडा बाहेर या. काय म्हणते मुक्ताबाई? कल्पना कल्पना मागे सारा, ताटी वगडा ज्ञानेश्वरा. दादा, बहिणीवर जर खरं प्रेम असेल, ताटीच्या दरवाजा उडून बाहेर या. हे बहीण भावाचं प्रेम वारकरी संप्रदायाने जगाला शिकवले. प्रत्येक बहिणीला एक सांगणे, घरी गेल्या गेल्या भावाला सांगा, दादा नुसता करदोडा देणं, खोबरं वाटीन, त्याला ओवाळणं, त्याला राखी बांधणं हे रक्षाबंधन नाही. रक्षाबंधनची खरी व्याख्या बहिणीनं भावाला सांगा, दादा तूच हो जगाला आनंद देणारा नंदाचा नंदन. आयुष्यामध्ये कधीच कोणाला फसवणुकीचं लावू नको चंदन. डोळ्याला कोणती मुलगी दिसली तरी तिला बहीण म्हणून कर वंदन. हेच बहिणीसाठी भावाचं खरं रक्षाबंधन. हे खरे रक्षाबंधनाची व्याख्या. बहीण भावाचं प्रेम टिकवा. आता बहीण भावाचं प्रेम राहिलं नाही, जमिनीला मार्केट आल्यामुळे. ती सत्य परिस्थिती. बहीण भावा दावा लावती, पैसे फेकन मग सहीला ये, त्यात दाजी पियाताडा असं मग तर कामच झालं. भाऊ सुद्धा सध्याची या माहिती, ते म्हणतात भाऊ परवडला पण बहीण नको. ही MIDC रेल्वेची जमिनीत ज्यांच्या गेल्या, समृद्धी हायवे जिथनं गेलं तिथल्या भावाला याचा बहिणीचा तडाखा कस काय असतो, नको रे म्हणते. सह्याच देत नव्हत्या बहिणी, लय अवघड आहे. आणि पैशात नाती मोजायला लागली माणसं. पैसा आज असेल उद्या नसेल, पैशासाठी नाती तोडू नका, प्रेम टिकवा. माय बाप, माझा भाऊ जेवायला आला पाहिजे, पडता जड भारी. आता हे मोठं संकटच ना, देवाला आणणं ह्याच्यासारखं संकट आहे का दुसरं? धर्मराज म्हणले, हो द्रौपदी, तू धर्मपत्नी जरी असेल तरी असा वेडा हट्ट जमणार नाही. काल सांगायचं इतक्या अर्जंट मध्ये जमत असतं का? असं जमत नसतं. आणि पती पत्नीच्या नात्यामध्ये प्रेम फार महत्वाचं आहे. मायबाप समजून घेण्याची भावना पाहिजे. चुकल्यावर कमीपणा घ्यायचं आणि पुढे चालायचं, भांडणच होणार नाही. पण आपलं बोलणं इतकं वाईट असतं, त्यात पुरुष मंडळी अशी टुचून बोलत येतं. आय आय आय, एका मालकाचं डोकं दुखत होतं, मालकीन मालकाचं डोकं दाबत होती. आणि डोकं दाबता दाबता मालकीन मालकाला म्हणाले, वय हो, लग्न झाल्यापासून तुमचं डोकं दुखल्यास नंतर मी तुमचं डोकं दाबते. लग्नाच्या आधी तुमचं डोकं दुखलं, तुमचं डोकं कोण दाबत होतं? ते मला लग्नाच्या आधी माझं डोकंच दुखत नव्हतं. तुला हार घातल्यापासून माझी डोकेदुखी वाढली ग, मी सुखानं जगत होतो. आता इतकं टोचून म्हणल्यावर कशा बिचारा मावल्या प्रेम करतात, तरी बी करतात बरं का. शेतकऱ्याचं तर 80% प्रपंच शेतकऱ्याची बायकोच हँडल करते. आणि शेतकऱ्याच्या बायकोला राग नाही, लोभ नाही. नवरा बायकोची कधी शेतकऱ्याची भांडणं होत नाही. चुकून झाली, नवऱ्याने ठोका टाकू द्या, फुसफुस करते, रुसून जाते, दाहरा काढा, परत महागाई. शेजारी म्हणजे 1.5 महिन्यांनी येणार नव्हती, 1.5 तासांनी म्हणजे दुधाचं नुकसान करू का काय त्यांचं ऐकून, मग मर कर काम मरूस करू. हे आपल्या जे कडक टॉपे आहेत ना, ह्यांच्या जीवर आहे. पती पत्नी एक विचार ठेवा. धर्मराज म्हणजे द्रौपदीला असलं जमत नसतं. उग माझा भाऊच आला पाहिजे मगच जेवण. हस्तिनापूर कुठं, द्वारका कुठं आहे का काय जवळ, आला पाहिजे माझा भाऊ. धर्मराज म्हणले अवघड झालं. धर्मराज म्हणजे अर्जुन महाराज बसले, त्या अर्जुनाचे, हे तू आणतो का देवाला, तुझा दोस्त आहे तो, तुझी गाडी बी चालवत वाटतंय अधून मधून. अर्जुनाची रती होय हा सारथी, लावर देवाला फोन. अर्जुनानं फोन केला, देवाचा मोबाईल करू क्षेत्राच्या बाहेर.
मोबाईल पहिल्यापासूनच आहे बरं का. आता मोबाईलने माणसं हँग झाले, 24 तास त्या मोबाईल मध्ये डोकं घालते. त्यांची मोबाईल साठी माणूस आहे का माणसासाठी मोबाईल आहे हे सध्या कळायला मार्ग नाही. लय अवघड परिस्थिती झालेली. आणि मग अरविंदराव म्हणले आपल्याला नाही मिळ बसत, देवाचा मोबाईल लागत नाही. नकुल सहदेव त्यांच्या बाजूला बसले होते, त्यांना विचारलं तुम्ही आणता का देवाला? ते म्हणले तुमच्या सारख्यानेच महागारी घेतली ना, आम्हाला खाला फॉर्म भरायला लावता. म्हणजे तुम्ही घ्या महागार ना आम्हाला लावा, आम्ही गुलाल तर आमच्या नशिबात नाही, दाताडाव पाडायचे इशारे काय आम्हाला. म्हणजे बघा तिकडे तुमचं तुम्ही, आपल्याला जमत नाही, आम्हाला भोका लागले. ते अरे म्हणजे आता देव कसं काय आणायचं? त्यांच्या बाजूला एक वाघ बसला होता, भीमदादा. त्याला भीमदादा म्हणावं लागत होतं, नसता भीम म्हणले तो हानीत होता. भीम म्हणजे विचित्र माणूस, त्याच्या दादालाच कुणी लागत नव्हतं. ती बोलायला बी असलं होतं आणि कृष्णाला तरी थोडंफार ती बुजत होतं, बाकीच्यांना तर ऐकतच नव्हतं. त्याचे फुकट शायनिंग हानीत नव्हता, रगीलपणा बी तसा होता, ताकद होती. कोणती तरी एक गोष्ट प्रबळ पाहिजे ना तर शायनिंग हाणावं, एक तर बुद्धी तरी पाहिजे, अक्कल तरी पाहिजे, काहीच नाही निदान शरीर तरी पाहिजे, मग त्याच्यावर तरी रिटून नेता येईल. काहीच नाही, मोकार वाजन हाणतो, लय झपकी होत्या तुला. तुला कोणती तरी एक बाजू तुझी परिपक्व पाहिजे ना, तसं भीम म्हणजे तब्येतीत मोकार होतं. ती खायला बी तसलंच होतं. आणि भीमात काय कमी ताकद नव्हती राव. महाभारतात कथा आली, भीमाने हत्तीच्या शेपटाला धरून हत्ती वर फेकला, हत्ती खालीच आला नाही. सध्या शेत्याला सोडतात का? काय पावर असेल, फेकले फेकले हत्ती तिथं जात होता म्हणल्यावर. एवढी ताकद का होती? तर आईच्या हात चकल्याच्या भीमाचं पोट भरत नव्हतं. हे शास्त्र आहे त्या मागचं. एक तरी घास तेव्हा आईच्या हातचा खायचा, मग भीम ढेकर द्यायचा. हे हाताच्या भीमाने ध्यानात ठेवा. आता पटतंय का आईच्या हातचं? एक जण भीम जेवायला बसला ना, आईवरच धावला. आई कळत नाही, असली भाजी केली, चपात्या जाड केल्या, भात कच्चा ठेवला, वरणाला मीठ नाही, भाजीला टेस्ट नाही, तुझ्या हाताला चव नाही, परत स्वयंपाक करायचा नाही. आई म्हणली मी नाही केली भाजी, तुझ्याच बाई कोणी केली. असं आहे वय. आणि मग मस्त पातळ आहे पण टेस्ट छान आहे, तुला बुटाने हाणला पाहिजे. मूर्खा, इतका फरक केल्यावर तुला दिवसा येऊन ना. आई म्हणलं की धावून जातो, बायको म्हणलं की गपगार होतो. कशा ताकदी येते भीमाला? काय ताकदी राहत? ताकद होती आमच्या हनुमंतरायला. त्यांच्या दरबारात कीर्तन झाले. देव सुद्धा बरे काही, पण माझी भावना सांगतो, मारुतीचं दर्शन गेलं की हात जोडण्याच्या आधी असं माणूस मोठीच आवडतो. मग दिसतानीच तसं असं वजनदार दिसतं ना. काय काय गावात बी मारुती असे वजनदार आहेत म्हणतात. आपले बी सुंदर माणसं बघितलं. देव बी असं पाहिजे, तिथे गेल्या माणसं पिटली पाहिजेत. बघून काय झोपल्यात काय उठल्यात, देवांचं तरी कुठे मी राहिलाय. पॉवरफुल ग्रामदेवत असं बघितलं की रक्त साळसाळ केलं पाहिजे. काय ताकद हनुमंत. दुसऱ्याच्या गावात गेल्या माणसं डिरिंग करीत गप बसतात. नको रे गाव दुसऱ्याचे झपकी होते ना, आपल्याला येड्यावानी करायला. हे वाघ असा झाला, दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढीच जाळली. हनुमंत दाढी रावणाची जाळी. नुसत्या दाढीव थांबलं नाही, गाव जाळली. जाळलेली लंका धन्य धन्य म्हणे तुका. काय ताकद होती अंजनीच्या तपासाठी. महारुद्र आईच पॉवरफुल होती हो. अहो रावणाचा कार्यक्रम करून सगळं प्रोग्राम चंद्र सीतामाया महागारी निघाले. सीताई साहेब म्हणे मला मारुतीरायांच्या आई साहेबांचं दर्शन घ्यायचे. भीष्मक पर्वतावर सगळे थांबले.
आणि हनुमंतरायांचं वर्णन करा रामाने. आई कशी असं ह्याच्या सांगतो बरं. प्रभू रामचंद्र म्हणायला लागल्या, काय तुमची कुश पवित्र मारुत्रासारखं रत्न तुमच्या पोटी जन्माला. वा आई साहेब, वानरशाना गोळा केली, दगडावर रामलेला, दगड पाण्यात टाकली, शेतू बांधला, वानरशाना गोळा करून रावणावर विजय प्राप्त केला. काय तुमच्या मारुतीची ताकद. अंजनी माता म्हणले, प्रभू रामायण बंद करा, गप अयोध्या गाठा, बस झालं. तुम्ही झालंय तुमचं. इथं थांबून ह्याच्यासाठी थांबले का आमच्या लेकराचं स्तुती करण्यासाठी. अहो पण मी चांगलं. काय चांगलं. हनुमान हेकडे, हनुमंतराय माझ्या दुधाचा तो अपमान केलाय. काय झालाय. 18 पर्ण वानरशाना गोळा केली, शेतू बांधला. अरे अंजनी मातेचं दूध तू प्यालाय, तुला वानरशाना गोळा करायची गरजच काय होती. तू एकट्याला शेतू बांधाय पाहिजे होता. याला म्हणायचं माता. काय विश्वास असेल. म्हणजे तुला बाकी त्यांची गरज लागली का. अरे तू अंजनी मातेचं वज्रशील दूध प्यालाय, दुधाचा थेंब दगडा पडला तर धाड दिशीन दगड फुटत होता. असं दूध तू प्याला आणि तुला बाकीच्यांची गरज कावापासून लागायला लागली. अपमान केला तो दुधाचा. काय आई असेल. आणि आताची आई शेंबड पोरग, शेंबड नक्त डबर वक्त खैर भांड, त्याच्या नाकातला माल त्याला निघाला. आणि तसल्या गैबाण्याकडे बघून आई म्हणते, माझं वाघाचं पिल्लू कसं बघत या. आई ग वाघ आहे ना ग, ती वाघाचं पिलून तू झाली वाघीन. आणि वाघ तर 24 तास पिऊन फाडून टाकीन. अरे काय वाघाचं पिलून, काय तरा. पहिलीतलं पोरग होतं, घाण घाण शिव्या देत होतं. शेजारी सांगा आले आईला, ए तुझ्या पोराला काहीतरी चांगलं शिकव. आता शिक, पहिलीत गेले 6 वर्ष झाले, घाण घाण शिव्या देते. आई मध्ये ग बस, लहान आहे म्हणून देत घाण घाण शिव्या, मोठ्या झाल्या दिन की चांगल्या चांगल्या शिव्या. आताची अंजनी, आताचे हनुमान, कवा रामराज्य घडायचं लय अवघडे. काय अंजनी माता होती, त्या दुधात ताकद होती. आता दूध तरी कुठे राहिले आईचं पोरांना. आता बाटली, जन्मल्यापासून बाटली तर शेवटपर्यंत बाटलीच, फक्त टोपणात बदल होतो. रबर जातं पत्र्याचं येतं. आणि एकदा मोठ्या बाटलीच्या नादा लागल्यावर 100 वार करायचा हरिपाठ बंद पडतं. एक पियाताडा आम्हाला मेळ खाऊन देत नाही. बंद करा हरिपाठ. गंधावाले काय लायकीचे तर आम्हाला माहिती, त्यांचं सगळं रेकॉर्ड आहे आमच्याकडं. आणि त्यांच्या दमा असेल ते त्यांनी पिऊन दाखवावा. त्याच्यासाठी बोका थापला का तू. 5 चिकलो आमचा अध्यक्ष झाला का. पिणारी चित्र्या 2 म्हातारे पारावर बसल्या. मला वैर दारू पेला खोकला जातो करा. दुसरा मला 100% जाणार. मला कसं काय. अरे याड्या दारूमुळे माझी बायको गेली, जमीन गेली, घरदार गेलं, गाडी गेली, तुझा खोकला का नाही जाणार म्हणला. ती घाली वेगळे, ही घाल. पिऊ नका, चांगलं खा, चांगलं प्या, चांगल्याच्या संकेत राहा. माझी तरुण मुलांना विनंती, निर्व्यसनी जीवन जगा. 60 वर्ष झालं सप्ताह चालू आहे. प्रांजळ भावना सांगतो, आज 5वा दिवस आहे. 8 दिवसाच्या सप्त्यात गावात कमीत कमी 16 तरी माळकरी वाढाव ना. परिवर्तन काय झालं हे विचार करण्याची गोष्ट आहे. 8 दिवसात कमीत कमी 8 तरी म्हणून तर नका का रोज 2 माळ. 1 कीर्तन झालं, 1 तरी माळकरी नाही. फक्त वदनी कवळ घेता. ह्याच्यासाठी सप्तेत काय पंक्ती जोडायसाठी. परिवर्तन काय झालं फार महत्वाचा मुद्दा आहे. 5 वर्ष जर पोरग एकाच वर्गात शिकत असेल तर गुरुजीला शिकवायचा म्हणा आहे का पोरग मूर्ख आहे का शाळेत फॉल्ट आहे बुवा. तसं 60-60 वर्ष सप्त चालून जर आपल्यात परिवर्तन होत असेल तर आमचं चुकत आहे का तुम्ही म्हणावं घ्याय ना. ही विचार करण्याची गोष्ट आहे ना. कीर्तन काय टाइमपास म्हणून नाही का. 8 दिवसाच्या सप्त्यात महाराज किती मोठे आणले ह्याला किंमत नाही. 8 दिवसामध्ये किती तरुण मुलांनी व्यसन करायचं सोडून दिला. हा खरा सप्ताह आहे. बदल. कीर्तन काय ऐका नुसती कीर्तन कमी ऐका उलट, पण माणसात बदल झाला पाहिजे. कोणतं ते आख्य कीर्तन एखादं वाक्य 1 शब्द तरी मनाला लागू द्या. आख्य कीर्तन माणसं बदलाय कधीच कामाला येत नसतं. 1 शब्द 1 क्लिक बसली पाहिजे. खाटकून परिवर्तनच झालं पाहिजे. आणि तरुण मुलाने विशेषतः, म्हाताऱ्यांच्या साठी मी सांगतच नाही. तरुण मुलांनी माळा घाला. परत म्हातारा भेटलं 90 वय झालं, महाराज मला माळ घालायची. आता कशाला थोड्यासाठी येडेवणी करतो तू. आता तू असाच पवित्र राहणार शेवटपर्यंत. तुला आता माळ घालायची म्हणजे तुला तिकाला चावाना म्हणून हिकाला भात खायचा आहे का. तुझं धात पडल्यावर तुला गंधन हरिपाठ दिसायला लागला का. चांगला होता तर तो 1 जागरण सोडलं नाही. तू आता लागला का माळ. काय परमार्थ तरुणपणात करण्याची गोष्ट आहे. इतिहास बघा, समाजकारण बघा, राजकारण बघा, कला श्रेष्ठ
क्रीडा क्षेत्र बघा, सगळ्या क्षेत्रात तरुणांशिवाय क्रांती नाही. परमार्थ करण्याचं वय सांगतो 16 वर्षे पाया ज्ञानोबा, 42 वर्षे तुकोबाराकडे, 16 ते 42 हे परमार्थ करण्याचा गाभा वय. ह्या वयात मला आनंद वाटला. तरुण मुलांची संख्या बहुसंख्येने आहे, नाही तर पोरं कीर्तनाला सुद्धा येत नाहीत काय काय गावात, म्हाताऱ्यांनीच आरडायचं. अरे हे जुन्या माणसाने सत्य टिकून ठेवले, हे त्यांच्या उपकार आहेत आपल्यावर. त्या काळात सुद्धा त्यांनी धर्म टिकून ठेवला, पण ह्यांच्या मागे ह्या बदलत्या काळात, हे 21व्या शतकात ही परंपरा आपल्याला टिकवायची. तरुण मुलांनो, मी म्हणत नाही तुम्ही लगेच माळा घातल्या तर लय चांगलंय, परंतु निदान या तरी गोडी तरी लागा, विना पारा घ्या, पारायणाला बसा, धर्म कार्यात पंक्तीत वाढू लागा, सप्त्यात या. हा वाढवणं, याचा प्रचार करण्याचा प्रसार करणं ही तरुणांची जबाबदारी. जरा घ्या बाकीच्या धर्मांचे आदर्श. दिवसातून 5 टाइम प्रार्थना करणार म्हणजे करणारच. मी टीका करत नाही, त्यांची निष्ठा आहे ती. हाय का आपली निष्ठा? कोण हरिपाठ घेतो रोज 1 टाइम आपल्या घरात? एक सुद्धा नाही. अरे 8 दिवस सप्त्यात सुद्धा आपल्याला काकडा सुरू केल्यावर आपण वारकऱ्याला शिवे देतो, ह्यांनी आमच्या झोपा मोडल्या. काय आपण धर्म परंपरा टिकवणार आहे नुसतं आपल्याला? आणि परत म्हणायचं दुसऱ्या धर्मापासून आपल्याला धोकाच नाही, आपल्या धर्माला आपणच धोकादायक आहे. आपण आपल्यावर निष्ठा ठेवली नाही. आणि हे परिवर्तन होण्यासाठी धर्म मंडप आहे. 8 दिवसात 4 मुलांनी तरी तंबाखू मावा सोडाव, तर सप्त काहीतरी त्याचं फळ मिळालं, तर काहीतरी कीर्तन सफल झालं म्हणता येईल. नुसती कीर्तन ऐकू नका, तुमच्यात बी बदल होतो, पण मंडपात आहे तो खरंय पटलंय. आता इतकं पावरने बोललं ना, बऱ्याच जणांना वाटलं नकोच. नाही रे बाबा, नाही, व्यसन नाही करायचं. मंडपात आहे तू, कीर्तन संपलं, बाहेर निघाला की कपडे झटाकले, कीर्तन झटाकले, तंबाखू हातावून गप्पा सुरू. हा लय लांबून लांबून महाराज येतात रे, लय आरडत्यात बुवा. गावकऱ्याने बी औंधा चांगले निवडून महाराज आणलो. तंबाखूवारी र निवडते ती आम्हाला कीर्तन संपलं. आणि ते शिवराम शेखने आणलेलं तर लय बारीक पिलू होतं बापा. आपल्या जिल्ह्यातलं होतं, पण लय झपकीत होतं रे. आणि दुसरा म्हणलं त्यांनी सांगितल्याने व्यसन करून, सांगतच असते ते, होय होय म्हणायचंच असते. आपण बी चांगलं वागल्या, त्यांनी तरी कोणाला सांगावं नीट वागा. अरे वाईट वागणारे आहेत म्हणून तर चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे. त्यांचं नको म्हणावं घेऊ, त्यांचा धंदाच आहे तो तंबाखू खाऊन मोकळा. नका करो नाश
मागचा सोडा पण आता सोडा. आता तरी पुढे हा जीवोपदेश नका करुणाशा आयुष्याचा आणि परिवर्तन होण्यासाठी हा धर्म. ताकद हनुमंतांना होती, ताकद भीमदादाला होती. इथं आपला विषय चाललाय. 5 पांडव जेवायला बसले, जेवताना ताटाच्या कडेने पाणी फिरलं. कृष्णाला आणा म्हणलं, 4 जण म्हणले आपल्याला जमत नाही. भीमदादा विचारलं, तुम्ही आणता का? म्हणले आणतो. भीमदादा बाहेर आले, गदा हातात घेतली, गरगर फिरवले, सांग दिशेने गदा वर पिकली. गदा वर पिकली, भीमानं खाली बघितलं, दाशी आठवावा हरी आणि कृष्णाचं स्मरण केलं. कृष्णा, आता जर तू आला नाही तर तुझा देव पण संपलं, माझं भक्त पण संपलं. या भक्ताची लाज राखण्याकरता तुला यावं लागेल. आणखी पुढचं वाक्य सांगतो, माझ्यासाठी जरी नाही आला तरी चालेल, पण तुझ्या बहिणीच्या कंपाळाचं कुंकू जर वाचवायचं असेल द्यावं लागेल. त्याने गदावर फिकली होती, डोक्यात पडली असते तर भीमाचा सुद्धा खटकून कार्यक्रम झाला. आता गदावर फिकली, भीमानं खाली बघून दाशी आठवावा हरी कृष्णाचं स्मरण केलं, दावा केला. देवाला लिंक लागली, अरे बापरे ह्याने कुटाना केला की. आता द्वारका कुठं, हस्तिनापूर कुठं, गदांना अंतर किती डोक्यात पडणार. पण त्वरा झाली, गरुडा टाकेले मागे. भीमदादाच्या डोक्यात गदा पडणार, देवानं दान दिशेने उडी टाकली. वरच्या वरची, ऐ भीमा बिघडलास का काय? गदा डोक्यात पडली असती मग भीम म्हणला, एवढा येडाय काय? आधी मतदान केलं म्हणून तो म्हणतो रोड डांबरी झाला पाहिजे. फुकट नाही देवा तुझं, आम्ही बी काम केलं ना आधी. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. काय त्या भीमाचा थाट देवा आल्यावा. आधीच तर फुगीर होता देव, कुणाला मुळशीत नव्हता. आता तर देव आणला, दिसन त्याला गदेनेच वाचवायचा नसता. सरका बाजूला, सरका बाजूला, मी देवाला आणली. अर्जुनाच्या बाजूला नेऊन बसली. हित भाषा हेवलंय जळत होता. हे अर्जुनाचा माझा विश्वासच नव्हता देव आणेल का नाही. आणि जेवता जेवता अर्जुनाने विचारलं, होय भीमदादा तुम्ही देवाला कस काय आणलंय? भीमदादाने सांगितलं, मी देवाला कस काय आणलंय मला माहित नाही. पुणे जिल्ह्यामध्ये दिहू नावाचं गाव आहे, तिथं तुकोबारा नावाचे महात्मे, त्यांना जाऊन विचारा भीमदादाने देवाला कस काय आणलंय. अभंगाच्या पहिल्या चरणावर पडिता जड भारी, पडिता जड भारी, पडिता जड भारी, पडता जड भारी दाशी आठवावा हरी. संकट आल्यानंतर हरीचा दावा करायचा. देव दाहूनच आहे ना. अहो जनाबाईवर चोरी चाळाला, अख्ख्या गावात चर्चा, जनाबाईने चोरी केली. जनाबाई म्हणजे देवा आमची खरी सेवा, आमच्यावर चोरी चाळ. अहो काही सेवक जनाबाईची कमी होती. आणि देवाने बी जनाबाई खूप प्रेम केलं नाही असं कोण म्हणतं. झाड लोट करी जनी केरवरी चक्रपाणी, किती प्रेम केलं असेल. पण देव सुद्धा भक्ताच्या परीक्षाच घेतो माय बाप. चोरी चाळाला ना, अख्ख्या गावात चर्चा झाली, जनाबाईने चोरी केली ही. आणि गावात ही चर्चा करणारे असतात नाही, पाराव बसणारे नमुने, ह्यांनी ठेकाच घेतलेला असतो गावचा उचापत्या करायचा. ह्याचं असं झालं त्याचं तसं. तुझं बघ ना, खाकना झालं ना, कवर लोकांची चर्चा करतो. स्वतःच बघाव जरा. ते जर स्वतःच राहिलेला
लोकांच्या चर्चा. अमेरिकेत ती चालल्या जपान, रानात गावात उगवले ती काढ. अमेरिकन जपान त्या लेवलची लई माणसं समस्या सोडवायला. उगा कोणी उठायचं आणि मोठ्या माणसावर टीका करायची. सध्या काही बोलते त्याचा नियम. आम्हाला तरी काय नीट बोलतात. परवा मी सकाळी कीर्तनाने निघालो, चौकात एक जण भेटला, जे हरी. मी म्हणलं जे हरी. ते म्हणलं माऊली कुठे आज खेळ? अरे जुगार खेळतोय का काय, मटका लावलाय का, ऑनलाईन रमी खेळतोय बघ खेळ म्हणायला. आम्ही बी म्हणलं आमचा बी हाय खेळ, पण तुला आहे का वेळ? लोकांचा घालून मेळ तुला तर की तो खेळ. हे मी खेळच ना, खेळ मांडलेला वाळवंटी. आम्हाला काय सगळी प्रमाणित माय बाप. परंतु ही समाज असा आहे माय बाप. आणि चर्चा करणारी माणसं, चांगल्या माणसाची जास्त चर्चा करणार. खरं जागा तुम्हाला जनाबाईच्या बाबतीत अख्ख्या पंढरपुरात चुकीची चर्चा लोकांनी केली. चोरी केली. आणि चर्चा बी झाली पाहिजे, निंदा सुद्धा झाली पाहिजे. कारण निंदा उशिकी होते जो जिंदा होते. जिवंत माणसाची निंदा, मेलेल्या माणसाला चर्चेत घ्यायला लोकांना टाइम नाही. आपल्या मागे जर लोक कणत असत्यांत समजायचं ज्या अर्थी कणतोय त्या अर्थी 100% मानतोय. हा चर्चेत आलोय म्हणायचं. आपली सुद्धा क्रेज वाढली, त्याच्यामुळे त्यांचा लई लोड घ्यायचा नाही. विठ्ठल आणि जन्माला येऊन जर 10-5 माणसं आपल्यावर जर जळत नसतात तर आपल्या सुद्धा जिंदगीत अर्थ नाही. जळली तर म्हणायचं काहीतरी आपण कमवले. 10-5 जर तुम्हाला विरोधक तयार करता आले नाही, तुम्ही शून्य, तुम्ही चुकीच्या मार्गावर आहेत. मग जळणाऱ्यांची संख्या वाढली की म्हणायचं आपल्यात बी काहीतरी रिदम आहे. विठ्ठल हो. आणि त्यांची संख्या तीच कशी, जळणारे 1-2 असतात, मारणाऱ्यांचा वर्ग लाखोंच्या पटीत असतो. त्यांचं लय लक्षात घ्यायचं नसतं. जनाबाईच्या बाबतीत चर्चा केली, जनाबाईने चोरी केली, जनाबाईला राग आला, जनाबाई म्हणजे देवा मी नाही चोर, तूच चोर आहे. पंढरचा जनाबाईचा काय कमी अधिकार आहे का? देव सुद्धा गप्प बसून ऐकून घेत होता. द्या सोळा म्हणले, पंढरपूरच्या वाळवंटात सोळ रचला. शेवटची इच्छा काय? जनाबाईने सांगितलं ज्या पांडुरंगामुळे मला सोळा जाण्याचा प्रसंग आला त्या पांडुरंगाच्या सगळ्यांनी भजन करा, हीच माझी शेवटची इच्छा. काय प्रेम आहे, देह जावा त्वारा हो पांडुरंगी दृढ भाव, मरण समोर आहे. निष्ठा बदलली नाही. काय निष्ठा असं? आता निष्ठा शब्द सुद्धा आरशात बघून ढासा रडतोय सध्या. निष्ठा शब्द परवा दिवशी आत्महत्या करायच्या तयारीत होता, त्या विहिरीच्या कडेने फिरत होता उड्या हाणायला. पण संयम नावाच्या शब्दाने त्याला थोडा धीर दिल्यामुळे तो वाचला, नाही तर तो मरणारच होता. कारण काय निष्ठा ठेवली करावं लोकांनी, काय जनाबाईची निष्ठा असेल राव. घरातली घरच्यांची राहिली नाही, ते बाकीच्यांकडून काय अपेक्षा करता तुम्ही? ही जगले अवघड बाजार झालाय सगळा. काय निष्ठा फक्त सध्या संप्रदायात आहे माझ्या जनाबाईची. काय निष्ठा? जनाबाई म्हणजे जगले तरी पांडुरंगाची, मेले तरी पांडुरंगाची, माझ्या निष्ठेत बदल होणार नाही. पांडुरंगाने शब्द ऐकले, देवाच्या डोळ्यात नाही पडले, बस माझी जणी परीक्षेत पास झाली,
चुटकी वाजवणे 16चं पाणी झालं. का प्रसंग तरला 1008वा हरी. कोणताही संकट द्या हरीचा दावा करा. आणि मग हरी काय करतो अभंगाच्या दुसऱ्या चरणात दावा केल्याच्या नंतर मग तो होऊन दिसीन आड गाली सुदर्शन. भगवंत सुदर्शन चक्र आडवं लावतात पण आपल्या भक्ताला सीन होऊ देत नाहीत. एवढं भगवंताचं सुदर्शन चक्र आडवं लावतात पण भगवंत आपल्या भक्ताला सीन होऊ देत नाहीत. त्यासाठी भक्तानं काय करायचं भगवंताचं चिंतन कोणतं करायचं. विठोबा रखुमाई टाळी वाला टाळी टाळी मस्त टाळ्या वाजवल्या सगळे. कडा कडा फ्रेश झाली माणसं टाळ्या वाजवल्या. गुलाबाच्या फुलावाने दिसायला लागले सगळे. 72,000 नाड्या त्याचे प्रेशर पॉइंट आहेत असे धबले की आतूनच प्रसन्न येतात. हे जे कार्य चालले धर्म कार्य हे धर्म कार्य असावा तो धर्म मग साहू जाते वर्म. आणि धर्माच्या संदर्भात कीर्तन विसरत तरुण मुलांनी मुली 2 वाक्य चिंतन नका. शाळा शिका नोकरी करा पैसा कमाईश करा पण 2 वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका. लक्ष्मी सारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन कधी करू नका. आणि भगवंता सारख्या बापाचे मान समाजामध्ये खालीवर असं पाऊल कधी टाकू नका. आपल्या संस्कृतीला किंवा धर्म टिकवला संभाजी महाराजांनी. अरे किती प्रलोभन दिली. संभाजी वडिलांनी जेवढे संपत्ती जेवढे किल्ले कमवले तेवढे आम्हाला दान देऊन टाक तुला जीवनदान.
वडिलांनी कमवलेल्या संपत्ती दुश्मनाने मागितली तळपायच्या मस्त सगळे मोठी आवळ्या डोळे लाल बुंदा झाले. संभाजी महाराज म्हणाले राजन अजून संभाजी जिवंत आहे, मी माझा प्राण अर्पण करेन पण बापाने कमवलेला मानतेचा कण सुद्धा देणार नाही. याला म्हणायचं धर्मवीर. जीव सोडला पण धर्म बदलला नाही. काय निष्ठा असेल पण अजूनही धर्मवीर म्हणलं की आपल्या समोर संभाजी महाराजांचं नाव येतं, शिवाजी महाराजांचं नाही. धर्मवीर म्हणलं की संभाजी महाराज, छत्रपती म्हणलं की शिवाजी महाराज. ज्याची त्याची खासियत आहे देवाने एक त्यांच्यात एक नैसर्गिक गुण असा ठसून भरलेला आहे ते आमचे संभाजी महाराज. आणि म्हणून जगावं कसं शिवाजी महाराजांकडून शिकावं आणि त्यांच्या पदपर्शने पावन झालेल्या महाराष्ट्रातले भारत देशातले आपण माणसे. भारतासारखे संस्कृती शब्दच कसा आहे भारत माते की माता हा शब्द दुसऱ्या देशात आहे का? असं कधी ऐकलं का? चीन मावशी, अमेरिका आत्या, लंडन दिदी, जपान काका, रशिया मामा नाही. पण भारत माते की आई म्हणता आपण या देशाला पवित्र विचाराचे माणसे नाही का? सैन्य कसं चीनकडून शिकावं, तंत्रज्ञान जपानकडून शिकावं, धूर्तपणा अमेरिकेकडून शिकावा, कपटीपणा इंग्लंडकडून शिकावा, सोनं कसं काढायचं आफ्रिकेकडून शिकावं, तेल कसं काढायचं सौदी अरेबियाकडून शिकावं, संस्कृती कसं माझ्या भारताकडून शिकावी. भारतासारखी संस्कृती आणि भारताचं नाक म्हणजे महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र ज्यांनी घडवला ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपतींवर ज्यांनी संस्कार घडवले ते राष्ट्रमाता राजमाता जिजाबाई साहेब. जिजाऊ मातेने छत्रपती घडवले. कसे घडले? आवाज माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, जिजाऊने दिया हमें छत्रपती कुणाला म्हणायचं? जातीपातीचं राजकारण त्यांनी कधी केलं ना. 18 पगड जातीतल्या मावळे एकत्र केले. त्यांचा लढा कोणत्या जाती विरुद्ध नव्हता, त्यांचा लढा अन्यायाच्या विरुद्ध, अधर्माच्या विरुद्ध, अत्याचाराच्या. जातीपातीचं काय करायचं त्यांना? ही लोक वगैरे त्यांच्या स्वार्थासाठी काही चुकीचा इतिहास सांगत असतील. त्यांचा लढा अधर्माविरुद्ध आहे. जातपात्याचा विचार माझ्या छत्रपतीने कधी केला नाही. अरे 393 वर्ष होऊन गेले अजूनही छत्रपतींची जशी तशी आहे कीर्ती. 18 पगड जातीला समाज माझ्या राजांचे प्रेमान करतो आरती. राजांकडे बघितलं तरी लढायला प्राप्त होती स्फूर्ती. असा राजा महाराष्ट्रात जन्माला पावन झाले महाराष्ट्राचे धरती. त्या छत्रपतींचे विचार जीवनात ठेवा. माझी तरुण मुलाला विनंती, कष्ट करा, नीती ठेवा, नम्रता ठेवा, स्वाभिमान ठेवा, व्यसन करू नका, आई वडिलाची सेवा करा, तर तुमची लग्न होते. हो, लग्नाचं लय अवघड झाले आता. मुली झाल्यात कमी, त्याच्यामध्ये त्यांना आले डिमांड. आणि मुलींच्या आयांना तर सध्या इतकं मार्केट आहे, नावच काढू नका. आणि त्या कोणाला मोजीतच नाही. त्या सध्या मुलीकडली माणसं लय ढगात येत. आणि पोरांचं काय झालं, क्वालिटी राहिले नाही, त्याच्यामुळे बायका मिळाला. पीएसला बायको मिळाला असं घडलं कधी? डॉक्टरला बायको मिळाला आली का बातमी? ही बायका कोणाला मिळणार? बोंबलत फिरणार ना. थोबाडात मावा डाव्या जायचं, दारू प्यायचं, आयला उलट बोलायचं, बापा वटारचं, गावात भांडणं करायचे. कोण पोरीचं वाटवं करायला मोकळं? तुला बघितलं डीजे वाल्याला घाम सुटतोय.
असलं तर पेल्या झाली तुझी काय नवर द्यायला तर कळतं ते भांबावलेलं असतं बऱ्याच दिवसातून त्याचं बी जमलेलं असतं घोडा घोड्यावर बसतो तेवढी बाटली टाकूनच असतो काळा चष्मा नुसता आबाळकडे बघतो मनात अरे वर कुठं बघतो खाली बघ नाही इकडे आणि 4-5 येतात त्याच्या कडकडे वाटल्यासाठी 2-4 जण गुंड्या लावा 2-4 जण बोटाच्या द्वारे म्हणा त्याला वाटतं इतकी जण माझ्या हाताखाली मी इंद्र झाले इंद्र ना तो दलिंद्र तो कसा इंद्र आहे रे तुला रुपये कमवायचे आक नाही जेव्हा काय डीजे वाजला गोठा उदळा नाचता नाचता नवर दिवस घेऊन गेला ते बघितलं का मोबाईल आमच्या तिकडे झालं श्रीगोंद्याकडे नवर दिवस न्यायला लागणार 3 किलोमीटर रेड्या बाबळीत पडला होता नवर दिवस दुसऱ्या दिवशी गावला त्याला वडू बाहेर काढला त्याचा एक तडाका नवरी कुठे लोक म्हणजे तिचं कालच झालं म्हणा मी आता काय करतो असा डीजे पडून नाचा मोकळा आता काय करतो ते सोलापूरचा मोर्चा तर लय गाजला पोराने बघितला का गेल्या वर्षी उन्हाळ्यात निघाला होता 500 पोराने कलेक्टर ऑफिसर मोर्चा काढला आमच्या मागण्या मान्य करा कलेक्टर म्हणे बोला काय मागण्या म्हणे आम्हाला बायका द्या अरे का रेशन कार्ड आवलं गहू आहे का तांदूळ आहे का काय तुम्हाला बायका बी सरकार द्यायच्या मग तुम्ही नेमकं काय करताय बुवा आणि म्हणून हे तरुण मुलांना विनंती जीवनामध्ये कष्ट आचार विचार काय आहे का नाही आणि आणखी पुढचं वाक्य सांगतो मुलीकडली माणसं तुम्ही थोडं जमिनीवर राहा तुम्ही इतकी शायनिंग हाणायला लागले तर तुमच्या इतक्या अपेक्षा वाढल्या हीच पाहिजे तीच पाहिजे पैशावालाच पाहिजे नोकरीच पाहिजे गव्हर्नमेंट जॉब पाहिजे कुठून मिळेल तुम्हाला सगळं तुमच्या मनासारखंच आणि मुलगा पाहत असताना फक्त संपत्ती बघू नका त्याची संस्कृती बघा नुसता बंगला बघू नका तर चांगला बघा हे फार महत्वाचा मुद्दा आहे लग्न जमीत आणि 50 एकर जमिनीपट्टी जर पेताला निघाले ना 10 वर्षात 1 एकर ठेवणार नाही लग्न जमीत 1/2 एकर जमीन आहे पण मुलगा जर जिद्दी निघाला त्याची परत 25 एकर केल्याशिवाय राहणार नाही कर्तव्यवान मुलाला मुली द्या शेतकऱ्याच्या घरात पुरी द्या वारकऱ्याच्या घरात पुरी द्या गरीबाच्या घरात पुरी द्या नुसत्या मोठ्याच्याच घरात मुली द्यायचं ही जाते फॅशन जी तुम्ही काढलं ना फॅड ही डोक्यांना काढून टाका आणि मुलाला विनंती तुम्ही जरा चांगल्या त्या लिस्ट मध्ये बसण्याचा प्रयत्न करा ज्ञानोबा तुकोबा शिवाजी महाराज संभाजी महाराजांचे विचार जीवनात ठेवा आणि काहीच नाही करता आलं आमच्या पार्टीचा मेंबर व्हा माळण बुका शेवट एवढाच पर्याय राहिला तुमच्याकडे बाकीचे पर्याय वारले तुमच्यासाठी तुमच्या आखे पाहुणे रावळे थकले पण तुम्ही काय पिवळे व्हायना फक्त एवढे 2 पर्याय करा तुम्हाला पिवळं करण्याची जबाबदारी माझ्यावर लागली माळण बुका माळण बुक्याचं जर आमच्या गावातल्या 10 पोरांचे लग्न जमले ह्या मागल्या लॉकडाऊनच्या नंतरच्या एवढ्या 2 वर्षात 10 पोरांची पोरगीच कोणी देत नव्हतं बोंबलत फिरत होते एक जण माझे महाराज लग्न जमना मी जमितो हा काय करावं लागलं म्हणलं कपाळाला बुकान गळ्यात माळ घालावं लागन बघ मी जमितून तो मला खरं सांगा माळ घालतो पण जमन का तो मला जाळ झाला शाकाहारी करायला व्हाय ना आपण बायको भेटल आणि मी म्हणलं जमू नाही तर नाही जमू पण माळ खरी वाढल म्हणजे त्याच्या डोक्यात वेगळं गणित माझ्या डोक्यात वेगळं गणित नाही मला आण माळ त्याने बारीक मान्याची माळा नेला बारीक मान्यावर लग्न जमत मग टपारे मान्याच्या माळा एवढालच म्हणे कचाकच म्हणे हटकलं रुताचा झोपताना म्हणायचा लय रुतत ये मी म्हणलं लग्न हा मग रुतून द्या लग्न म्हणलं की शिच्या पचवायचा बुका लावायचा बारीक मोठा लाव कपाळ काळ्या होईल की लग्न लावतो गंधन भोकान धोतर नेरून टोपीन असा बगळा बनवला हा कुठे कीर्तना गेले की मी पुढं त्यो माग मी पुढं त्यो माग काय दिसन तीच पुढं मी माग लोक त्याच्यात पाय पडायचे महाराज महाराज अरे म्हणलं खरडलं तर किंमतच नाही आणि कीर्तन समजे लोक विचार करायचे जाऊन पोरग मावली संग राहते व्यसन नसन धार्मिक असन आई बापाला जपित असन संस्कारिक असन माळकरी दिसते वारेकऱ्याच्या घरात आपली पोरगी सुखाना राहीन देऊन टाका पोरग्याला 10 मुलांची जमवली हाच पॅटर्न माळण बोका इथं जर कुणाचं जमत नसल लोळेगाव ट्रकनी नंबर देवे ट्रकनी काय का गावात 2-2 टारका मारत्या इतका लॉट पडून येऊ न्यायचा कुठं यांना काय कुंभमेळा सोडायचंय का क्वालिटी कमवा क्वालिटी आता पुरीचा बाप सुद्धा म्हणला पाहिजे तो महाग लागला पाहिजे
मनगडीचं भान फक्त ते नोकऱ्याच करा असं काय नाही. व्यवसाय करा, बिझनेस करा, कोणताही क्षेत्र लावून मारा. इथं 10 मिनिटं तिथं 10 मिनिटं चौचलपणा करतो. कोणता व्यवसाय तुला येस देईन रे, जरा टिकून राहा ना. कमी जास्त होत असतं, जरा खस्ता खाल्ल्याशिवाय घाव सोसल्याशिवाय तरी देव पण मिळतंय का. पण उगा मग मला असं झालं, तू याडा झालाय, मग मला असं झालं तसं झालं. तरुण कशाला म्हणायचं? 3 गोष्टी: तेजस्विता, तपस्विता, तत्परता ज्याच्याकडे आहे त्याला म्हणायचं तरुण. विडवलं छत्रपतींना काय सगळे एका एकेच प्राप्त झालं का? अहो कधी पुरंदरचा तहरी करावा लागला ना, किल्ले सोडून द्यावं लागले. कधी आयुष्यात काय रोजच यश आपल्या बापान ठेवलंय का? कमी यश होत असतं, त्याच्यावर मात करून पुढे जायचंय ना बाप. आणि सगळ्यांना सोबत घेऊन कार्य केलं म्हणून शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं. आणि जिनं तलवार दिली ती सुद्धा साक्षात तलवारीचं नाव सुद्धा भवानी. कशी होती तलवार? कोणा सुरू आवाज द्या, इको द्या. शिवबाची तलवार चमके, शिवबाची तलवार चमके, शिवबाची तलवार. आवाज आवाज, टाळी वाला, टाळी टाळी. महाराष्ट्रावर स्वारी. मग शाहीद खान पुण्यात वस्तीला आले. काय झालं? त्यांनी लाल महालात मुक्काम केला. शाहीद त्याच्या घरात शिवबा रात्रीच शिरले. बघून शिवा मर्द खान मनी घाबरले. केला शाहीद त्यावर कनिमी काव्याने हल्ला. शाहीद बोल करते या तो बायाला. केला शाहीद त्यावर वार. त्याची तुटली बोटे चार. शिवबाची
महाराष्ट्रातले आपण माणसं आहे. शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं आणि त्या स्वराज्याचं सुराज्यात रूपांतर करण्याची जबाबदारी आजच्या तरुण पिढीवर आहे. म्हणून कष्ट, नीती, नम्रता, स्वाभिमान याचा आता ऊट तरुणा जागा हो, वारकरी संप्रदायाचा जागा हो. आणि शेवटचं वाक्य सांगतो, ज्या कुटुंबात एकी असतील त्या कुटुंबात गावात वजन असतं आणि ज्या गावात एकी असतील त्या गावाच्या तालुक्यात वजन असतं. तुमच्या गावात एकी आहे एवढा गोड कार्यक्रम केला तर सध्या तालुक्यात चर्चा आहे. सप्ताह करा तो लोळेगावनं त्याचा केला. ही एकीची ताकद आहे माझ्या. एक राम आहे. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण जरूर करा, आपल्या धर्माच्या ठिकाणी एक व्हायला शिका. ही फार महत्वाचा मुद्दा आहे. तुमच्यातले जे वाद आहेत ना ते वैयक्तिक वाद आहेत. हीच माणसं पुढं का तीच पुढं का ह्यांचेच नाव का घेतले त्यांनीच का करायचं. अरे संकट धर्मावर आले, तुझी अगरबत्ती कुठं लावतो बाबा? तुझ्या वादाची लेवल कुठं, हे संकटाची लेवल कुठं चालू आहे सध्या? तू काय येडेवणी करीत असतो? तसं करू नका. सगळ्यांनी एक व्हा आणि एक होऊन फक्त सप्ताह करणं म्हणजे गावातल्या वारकऱ्याची जबाबदारी असं नाही. समाजकारणातल्या राजकारणाला अख्ख्या गावची जी जबाबदारी. कारण घराची काळा जसं अंगण सांगतं तसं गावची काळा सप्ताह मंदिर सांगतं. सुंदर मंदिर, सुंदर सभा मंडप, गोड कार्यक्रमाचं नियोजन आणि हे खरं गावच्या खऱ्या अर्थानं वैभव आहे. आणि असंच हे वैभव टिकवावं यासाठी तरुण मुलांनी या धर्म कार्यामध्ये यावं ही विनंती. करायचं काय? नामाच्या चिंतने होईल काय? 12 वाटा पळती विघ्ने. कोण नाम घेत नाही? सगळेच घेतात. फळ का मिळत नाही? नुसत्या नामाला किंमत नाही, त्या नामावर निष्ठा इतकी असावी की देवाला प्राणही अर्पण करायला माग पाहू नका. म्हणे प्राण तुका म्हणे प्राण, तुका म्हणे प्राण, तुका म्हणे प्राण, तुका म्हणे
प्राण करा देवाशी अर्पण, भगवंताला प्राण अर्पण करा. याचा अर्थ जीव द्यायचा नाही, जीव लावायचा आहे असा अभंगाचा भावार्थ मोजक्या वेळेमध्ये तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. सुंदर कार्यक्रमाचं नियोजन समस्त ग्रामस्थ लोळेगाव सर्वांनी एकत्रित येऊन या कार्यक्रमाचा, या धर्मकार्याचा असंच वैभव वाढवावा अशा ठिकाणी प्रार्थना करतो. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माझ्या जन्मगावी कर्जतमध्ये भव्य दिव्य ज्ञानोबा तुकोबारायांचं मंदिर बांधलेलं आहे. कधी आले कर्जत परिसरामध्ये नक्की संस्थांना भेट देण्यासाठी. अत्यंत सुंदर मंदिर, 61 फूट उंच मंदिराचा कळस, अष्टकोनी गाभारा, ज्ञानोबा तुकोबारायांची तेजपुंज मूर्ती. मंदिराच्या समोर शिवाजी महाराज, संभाजी महाराज, विवेकानंदांचे पुतळे आहेत. हजारो झाडे, 5000 माणसं बसतील एवढा भव्य दिव्य सभा मंडपन, एवढा भव्य संस्थान, एवढा भव्य आश्रम कमी वयामध्ये भगवंतांनी माझ्याकडून परिपूर्ण करून घेतलं. हे तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आहे. असे सगळ्यांचे प्रेम आशीर्वाद असावे आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण काही एका जिल्ह्यातले माणसं, नगर जिल्ह्यात फक्त तुम्ही ह्या टोकाला आम्ही त्या टोकाला. आणि आणखी एक वाक्य सांगतो, तुमच्या आशीर्वादाने फक्त महाराष्ट्राच्या बाहेर 5-6 राज्यात कीर्तन केली, पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने दुबईला सुद्धा कीर्तन करून आलो. हे ज्ञानोबा यांच्या आशीर्वादाचे ताकद.
फराळ करताना आमचे श्रीराम शेठ म्हणले की माऊली तुम्ही संप्रदाय पर दुबई पर्यंत पोहोचवला आणि हा वाढवणं प्रचार करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि श्रीराम शेठजींच्या विशेष प्रेमातून ही सेवा माझ्याकडे आली आणि सांगण्यासाठी आनंद वाटतो की आजच्या कीर्तनाचं सौजन्य त्यांचं आहे आणि त्यांनी कीर्तनासाठी दिलेलं मानधन हे सुद्धा कर्जत मधल्या माऊली मंदिराच्या आश्रमाच्या कामासाठी जातं. हे त्यांचंही भाग्य आणि माझंही भाग्य, कारण त्यांनी दिलेलं दान धर्म कार्यासाठी. आता जवळपास 35 लाख पिंग चालू आहे, 1.5 एकर तर नसते 3 लोकच चालू आहेत काम. आणि हे धर्म कार्य तुमचे सगळ्यांचं सहकार्य आहे, सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. असे सगळ्यांचे प्रेम आशीर्वाद असावे. आणि आजचं सौजन्य आमचे श्रीराम शेठ काळे त्यांचा संपूर्ण परिवार त्यांच्या हातून अशी देशाची धर्माची वारकरी संप्रदायाची समाजाची सेवा घडावी. आणि गावाविषयी त्यांच्या अंतःकरणामध्ये विशेष प्रेम आहे. फोनवर तारीख दिली इकडं तिसगावच्या जवळ निवडून गेला कीर्तन होतं, तिथं सुद्धा ते पुण्याहून आले भेट घेण्यासाठी. त्यांचा आणि बाकीचेही मित्र परिवार त्यांच्या सोबत होते, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आधी करून सप्ताह कमिटीतले सर्व संयोजक आयोजक नियोजक सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद आभार. आदरणीय आमचे माऊली महाराज सबलस माऊली सुद्धा वेळात वेळ काढून या धर्म कार्यासाठी आपल्या आनंद द्विगुणित करण्यासाठी उपस्थित झाले, त्यांनाही मनापासून धन्यवाद. उद्याचं नियोजन संयोजक मंडळ सांगतील, 2 मिनिटं कुणीही उठायचं नाही, सगळ्यांना विनंती. ज्ञानेश्वर